या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्ण हरी वस्त्र भांडार, बस्त्यांची भव्य दालने. आमच्या शाखा नारायणगाव बायपास, नारायणगाव बाजारपेठ, निमगाव सावा, जांबूत, बेल्ढा, आळेफाटा, पारगाव, शिंगवे, ओतूर. आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला. पुण्यात टोळी युद्धाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. माजी नगरसेवक वनराज अंधेकर खून प्रकरणातील आरोपींच्या कुटुंबियांना अंधेकर टोळीकडून टार्गेट करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी अंधेकर टोळीने गणेश काळेची गोळ्या झाडून हत्या केली आणि कोयत्याने वार करून त्याला जखमी करण्यात आलं. या हत्येमागे अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर, मुलगा कृष्ण अंधेकर आणि नातू स्वराज वाडेकर हेच असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. पण हे सर्व आरोपी 2 महिन्यांपूर्वी घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मग यांनी तुरुंगात राहून गणेश काळेची हत्या कशी घडवून आणली असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण आता पुणे पोलिसांनी याची उकल केली. गणेश काळेच्या हत्येची सुपारी तब्बल 6 महिने आधीच दिली होती अशी माहिती समोर आली आहे. यासाठी बंडू अंधेकर कोंढा परिसरात वर्चस्व असलेल्या आमिर खानला सुपारी दिल्याची माहिती समोर आली. कोंढ्यातील खुनाचा सूत्रधार बंडू अंधेकर 6 महिन्यापूर्वीच गणेश काळेच्या खुनाची सुपारी दिल्याचं उघड झालं. अंधेकरने दिलेली सुपारी कोंढा येथे प्रभाव असलेल्या टोळीचा प्रमुख आमिर खानने कारागृहातून वाजवले आहे. यासाठी त्याने त्याचा शूटर अमन शेख याला शस्त्र घेण्यासाठी 45,000 रुपये दिले होते. मात्र हे दीर्घकालीन प्लॅनिंग पोलिसांच्या नजरेतून कसं सुटलं हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. कोंढ्यातील खडी मशीन चौकात भरदिवसा झालेल्या गोळीबारात रिक्षाचालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. हा खून वनराज अंधेकरच्या खून प्रकरणाचा सूड म्हणून केल्याचं निष्पन्न झालं आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात माजी नगरसेवक वनराज अंधेकरची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याच्यावर 5 ते 6 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तसेच कोयत्याने वार करण्यात आले होते. ही हत्या वनराजचे सख्खे दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि सोम्या गायकवाडच्या टोळीने केली होती. संपत्ती आणि वर्चस्वाच्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. या अंधेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती. पण वनराजचे सर्व मारेकरी आता तुरुंगात आहे. त्यामुळे अंधेकर टोळीकडून आरोपींच्या कुटुंबियांना टार्गेट करण्यात येते. गणेश काळेच्या हत्येची घटना ताजी असताना आता अंधेकर टोळीचा आणखी एक कांड समोर आला. कळंबा तुरुंगात असलेल्या अंधेकर टोळीच्या एका सदस्याकडे घातक गोष्ट आढळली. त्यामुळे अंधेकर टोळी तुरुंगातही खुनी डाव असते का असा संशय व्यक्त केला जातो. पुण्यातील गँगवॉर कोल्हापुरापर्यंत पोहोचला का याची भीती देखील व्यक्त केली जाते. आता तुरुंग प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून कैद्यांची झडती घेतली जाते. कोल्हापूर शहरातील कळंबा कारागृहातील सर्कल क्रमांक 7च्या पूर्वेकडील 4 नंबरच्या स्वच्छतागृहात झडती दरम्यान तुरुंग प्रशासनाला पिस्तुलाचा एक जिवंत काडतूस सापडला होता. या प्रकरणी मोक्कातील कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि आमिर उर्फ चंक्या असीर खान या दोघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आमिर खान उर्फ चंक्या हा पुण्यातील अंधेकर टोळीचा सदस्य आहे. निखिल आखेडेच्या खुनात तो सध्या कळंबा कारागृहात बंदी आहे. शनिवारी दिनांक 1 रोजी दुपारी पुण्यातील कोंढव्यात गणेश काळे याचा अंधेकर टोळीने खून केला होता. गणेश हा वनराज अंधेकर खुनातील आरोपी समीर काळेचा भाऊ आहे. गणेशच्या खुनात कळंबा कारागृहातून आमिर खान याने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी त्याच्यावर कोंढा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्याकडे थेट कारागृहातच पिस्तुलाचे जिवंत काडतूस मिळून आल्याने एकच खळबळ उडाली. सर्वात गंभीर प्रकरण म्हणजे कारागृहाची सुरक्षा भेदून हे काडतूस कारागृहात आणण्यात आलं. दरम्यान काडतूस आले तर पिस्तूल देखील आतमध्ये आणण्याची तयारी आमिरने केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येते. त्यामुळे कळंबा कारागृहात अंधेकर टोळीच्या टार्गेट कोण असा देखील सवाल आता निर्माण झालाय.